नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एक या व्हिडिओमध्ये. सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. खरं तर पाहिलं तर ही महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो. शेवटी 6व्या हप्त्याची तारीख ही जाहीर झालेली आहे मित्रांनो. आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे मित्रांनो. 6व्या हप्त्याची तारीख, लेक लाडकी योजनेअंतर्गत 6व्या हप्त्याची तारीख ही जाहीर झालेली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या दिवशी लेक लाडकी योजनेअंतर्गत महिलांना 6वा हप्ता हा मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यापुढे मी तुम्हाला अशीच लाडक्या बहिणीसाठी नवनवीन योजनेची माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, शेवटी 6व्या हप्त्याची तारीख जाहीर. महिलांना या दिवशी मिळणार 2100 रुपये. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारची माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत महिलांसाठी एक वरदान ठरलेले आहे मित्रांनो. या योजनेद्वारे राज्यातील गरीब महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत केली जात आहे. त्यांच्या बँक खात्यात दरमहा थेट रक्कम जमा केली जात आहे. या योजनेबद्दल नुसतीच एक महत्त्वाची बातमी मित्रांनो समोर आलेली आहे, जी राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बाब ठरणार आहे मित्रांनो. आजपर्यंत या योजनेअंतर्गत राज्यात पात्र महिलांना 5 हप्त्यामध्ये एकूण मित्रांनो 7,500 रुपये रक्कम वितरित करण्यात आली होती. प्रत्येक हप्त्यात 1,500 रुपये याप्रमाणे ही रक्कम देण्यात आलेली होती. आत्ता 6व्या हप्त्याची घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो. त्यामध्ये महत्त्वाचा बदल हा करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या घोषणेनुसार या हप्त्याची महिलांना 1,500 ऐवजी मित्रांनो 2100 रुपये रक्कम ही मिळणार आहे. 6व्या हप्त्याची विशेष माहिती म्हणजे येत्या 24 तासामध्ये राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 6व्या हप्त्याची रक्कम जमा होणं अपेक्षित आहे. या हप्त्यासाठी काही विशेष नियम व अटी लागून आलेले आहे मित्रांनो. पहिला निकष म्हणजे मित्रांनो, अर्जदाराच्या महिलांचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणं आवश्यक आहे, म्हणजे DBT प्रक्रिया असणं अनिवार्य आहे. अर्ज मंजूर झालेला असणं मित्रांनो अनिवार्य आहे. विशेष लाभ म्हणजे जुलै महिन्यात अर्ज केलेल्या आणि नुकतेच मंजूर झालेल्या महिलांना 9,600ची एक कमी रक्कम मिळणार आहे मित्रांनो. या रकमेत मागील हप्त्याची थकबाकी समाविष्ट असेल. जर एखाद्या महिलाला इथून मागे कोणताही हप्ता मिळालेला नसेल तर त्या महिलेला 9,600 रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये, म्हणजे एकूण 6 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले असून 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. सरकार स्थापनेनंतर या योजनेत महत्त्वाचा बदल अपेक्षित आहे. महाआघाडी सरकार सत्तेत आल्यास दर महिन्याला 2100 रुपयाचा नियमित हप्ता मिळणार होता मित्रांनो, आणि तो मिळणार देखील आहे. या योजनेचे पैसे डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये सुधार करण्यात वितरण प्रक्रिया मित्रांनो सुरू आहे. योजनेचे लवकरात लवकर पैसे महिलांना मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.